2023-24ರಲ್ಲಿ 9ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ಕಡೆಯ ಕಲಿಕಾಫಲ ಅಂದರೆ 15ನೇ ಕಲಿಕಾಫಲ. ಇದಾದರೆ ನಿಮ್ಮ ಹೋಲ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಚಟುವಟಿಕೆ ಪುಸ್ತಕದ ಉತ್ತರಗಳು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಾಯಿತು. ಸೊ ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಆಗಿರ್ಬೋದು, SS ಆಗಿರ್ಬೋದು, ಸೈನ್ಸ್ನ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ವಿಡಿಯೋಗಳು ಇದಾವೆ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಮೌಲ್ಯಾಂಕನ ಪರೀಕ್ಷೆ ಎಲ್ಲ ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಕೀ ಆನ್ಸರನ್ನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವುಗಳ ಲಿಂಕನ್ನು ಸಹಿತ ನಾನು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಆ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಿಪ್ರೇಷನನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಹಿಂದಿಯ प्रश्नों उत्तर नोड़ुवा. सीखने का प्रतिफल 15. विभिन्न साहित्यिक विधाओं को उचित गति उतार चढ़ाव के साथ पढ़ते हैं और समझते हैं. गतिविधि 1. कहानी पढ़कर शब्दकोश की सहायता से समानार्थक शब्दों की सूची बनाइए. ಒಂದು ಪ್ಯಾಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ಯಾಸೇಜ್ ಅನ್ನು ಓದಬೇಕಿತ್ತು. ಓದಿ ಕೆಳಗಡೆ ನಿಮ್ಮ ಶಬ್ದಕೋಶದ ಸಹಾಯದಿಂದ ಅವುಗಳ ಪದಗಳ ಅರ್ಥಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕು. कई जमाने पहले की बात है, समय की शुरुआत में जब दुनिया एकदम नहीं थी. सभी पक्षियों एक ही भाषा बोलते थे. तब चमकदड़ रात में उड़ने वाले पक्षी नहीं थे. वे बहुत तेज और चालाक थे. बड़ी खुशी से दिन के समय उड़ते थे. एक दिन जंगल के सभी जानवर और पक्षियों के बीच अचानक झगड़ा शुरू हुई. शेर दहाड़ कर कहा कि जंगल पर शासन करने पक्षी नालायक है, क्योंकि तुम आसमान में उड़ते हो, जमीन पर तुम्हारा कोई अधिकार नहीं है. हम पेड़ पर रहते हैं, इसीलिए जंगल हमारा भी है, और तुम जमीन पर सिर्फ चलते हो, पर पक्षी सूरज के नजदीक उड़ते हैं. यह झगड़ा चमकदड़ देख रहा था. उसने कहा, ये सारे जानवर और पक्षी मेरे तरह बुद्धिमान नहीं है. मैं जो जीतेगा उसका साथ दूंगा. दोनों के बीच झगड़ा सूरज डूबने तक चलता रहा. दिन के अंत होते ही ऐसे लगा कि मालूम जीत पक्षियों का हो, इसलिए वह आकर पक्षियों के साथ मिलना चाहा. पर अगले दिन जानवरों की जीत हुई. उस तरह हर दिन कोई ना कोई जीता था. चमगादड़ जो जीता था उसके पक्ष में मिल जाता, पर इस झगड़े का कुछ परिणाम न निकलने के कारण से वे दोनों इस समझौते पर आएंगे, झगड़ा नहीं करेंगे, आगे से मिलकर रहेंगे. पर चमगादड़ अब दोनों के पक्ष में मिल न सका, इसलिए सब पशु पक्षियों से अपना मुंह छिपाकर रात में उड़ने लगा. नए शब्द इदारे. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಆನ್ಸರ್ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ, ನೀವು ತರ ಇದೇ ತರ ಬರ್ಕೊಡ್ರಿ. ಸಮಯ, ವಕ್ತ, दुनिया, संसार, जग, विश्व, पक्षी, खग, तेज, जोर, बल, चालाक, होशियार, झगड़ा, संघर्ष, कलह, शासन, सरकारी हुक्म, मालूम, समझ, बुद्धिमान, चतुर, जानवर, पशु. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 10 ಬರ್ದಿದ್ದೀನಿ, ನೀವು ಇನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ಬರೀಬಹುದು. कविता को ध्यान से पढ़िए ಅಂತ ಇದೆ. वीर तुम बड़े चलो, धीर तुम बड़े चलो, हाथ में ध्वजा रहे, बल दल सजा रहे, ध्वज कभी झुके नहीं, दल सब कभी रुके नहीं, वीर तुम बड़े चलो, धीर तुम बड़े चलो ಅಂತ ದ್ವಾರಿಕಾ ಪ್ರಸಾದ್ ಮಾಹೇಶ್ವರಿ ಅವರ ಒಂದು ಪದ್ಯ ಇದೆ. ಸೊ ಅದನ್ನ ಬರೀ ಓದಬೇಕಿತ್ತು. ಕವಿತಾ का वाचन व्यक्तिगत और सामूहिक रूप में अभिनय के द्वारा प्रस्तुत करें. ಸೊ ಇದನ್ನ ನೀವೇನ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಸಾಮೂಹಿಕವಾಗಿ ಇದನ್ನ ಅಭಿನಯದ ಮೂಲಕ ಹಾಡಬೇಕಿತ್ತು. ಗತಿವಿಧಿ 2. ನಾಟಕ ಪಡ್ಕರ್ ಸಮझिए. ನಾಟಕಗಳನ್ನ ಓದಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಆಗಬೇಕು. ಮಾ ಸ್ನೇಹ. ಸ್ನೇಹ ಹಾ ಮಾ. ಮಾ उठो देखो सूरज निकल चुका है. स्नेहा माँ आज तो छुट्टी है. माँ देखो स्नेहा, अच्छे बच्चे छुट्टी में भी पढ़ते हैं. स्नेहा मुझे पता है, लेकिन मुझे एक सपना आया था. माँ सपना? सपना यही तो कि तुम्हारे पिता तुम्हारे लिए मिठाई ले आए. स्नेहा नहीं माँ, मैं क्लास में सबसे फर्स्ट आई थी. माँ ऐसे आलसी बनकर सोने से कोई परीक्षा में फर्स्ट क्लास कैसे आ सकता है. स्नेहा हाँ ना माँ, मैं आज से अच्छी तरह पढ़ने के लिए तैयार होती हूँ. माँ आज से नहीं, अभी से. स्नेहा ठीक है माँ, अभी से ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದು ಒಂದು ಸಂಭಾಷಣೆ ಇತ್ತು. ಸೊ ಇಷ್ಟು ಮಾ ಮತ್ತು ಸ್ನೇಹ, ತಾಯಿ ಮತ್ತು ಸ್ನೇಹಳ ನಡುವೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಭಾಷಣೆ ಇತ್ತು. ಸೊ ಬಹಳಷ್ಟು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಕುರಿತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂದೆಗೆ ಬಿದ್ದಿರ್ತಕ್ಕ ಕನಸಿನ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತಾಯಿ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ರಿಕ್ತ ಸ್ಥಾನ ಭರಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಸೇಮ್ ಇವೇ ಡೈಲಾಗ್ಗಳನ್ನು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವುಗಳನ್ನ ತುಂಬಬೇಕಿತ್ತು. ಸೊ उठो देखो सूरज निकल चुका है. माँ आज तो छुट्टी है. देखो स्नेहा, अच्छे बच्चे छुट्टी में भी पढ़ते हैं. आमेले मुझे पता है माँ, लेकिन मुझे एक सपना आया था. सपना यही तो कि तुम्हारे पिता तुम्हारे लिए मिठाई ले आए. नहीं माँ, मैं क्लास में सबसे फर्स्ट आई थी. ऐसे आलसी बनाकर सोने से कोई परीक्षा में फर्स्ट क्लास कैसे आ सकते हैं. स्नेहा हाँ ना माँ, मैं आज से ही अच्छी तरह पढ़ने के लिए तैयार होती हूँ.
माँ आज से नहीं अभी से, स्नेहा ठीक है माँ अभी से। ಕಕ್ಷಾ ಮೇ ಇಸ್ ನಾಟಕ ಪಾತ್ರಾಭಿನಯ कराइए। ಸೊ ಇದನ್ನ ಒಬ್ರು ತಾಯಿ ಆಗಬೇಕು, ಒಬ್ರು ಸ್ನೇಹ ಆಗಬೇಕು, ಅವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಡೈಲಾಗ್ಸ್ಗಳನ್ನ ಸಂವಾದಗಳನ್ನ ಕಂಠಪಾಠ ಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗಬೇಕು। नाटक में प्रयुक्त पात्रों पर चर्चा कीजिए। माँ इदे अपनी बेटी स्नेहा को समय की महत्ता को समझा रही है, परीक्षा के लिए अभी से तैयारी करने के लिए कह रही है। स्नेहा आलसी स्वभाव की है, पढ़ाई में कम उत्साह दिखा रही है, माँ के कहने पर अब पढ़ाई में रुचि दिखा रही है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರೆಯುತ್ತಿದ್ದೀನಿ। ಸೊ ನೀವು ಇನ್ನಷ್ಟು ಬರೀಬಹುದಾಗಿತ್ತು। 9ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿಯ ಕಲಿಕಾಫಲ ಕಡೆಯ ಕಲಿಕಾಫಲದ ಉತ್ತರಗಳು ನಿಮಗೆ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಾಯಿತು। ಸೊ ಬಹಳಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ, ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿಗೆ ಹಿಂದಿ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತು। ಆ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನಿಮ್ಮ ಮೌಲ್ಯಾಂಕನ ಪರೀಕ್ಷೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಕ್ವಶನ್ ಪೇಪರನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಹಾಕ್ತೀವಿ। ಸೊ ಓದ್ತಾ ಇರಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ಕೋರ್ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಸಿಗ್ತೀನಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। ಅಂಟಿಲ್ ಟೇಕ್ ಕೇರ್, ಬಾಯ್।